निश्चित असं वाटतंय, कारण की मागे 2025ला ज्यावेळेला महापूर आला होता, पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी होतं. त्यावेळेला स्थानिक आमदार जे आहेत दिलीप काकाजी बनकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबी आणला होता, जलपर्णी काढण्यासाठी. परंतु त्या जेसीबीने सुद्धा जलपर्णी निघाल्या नाही. तूर्तास त्या पुरामध्ये निम्म्या वाहून गेल्या. 25-50% जलपर्णी तशाच राहिल्या. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कलेक्टर कचेरी असेल, तुमचं पाण्याचं यांचं डिपार्टमेंट असेल, त्या सर्वांना कळवलं, लेखी तक्रारी केल्या. परंतु जलपर्णी काढण्यामध्ये प्रशासन हे अपयशी ठरलेले आहे. आता 2026चा आपण जर बघितलं तर या वेळेला हा पावसाळ्यातला पहिलाच पाऊस, जुलै महिन्यातला 1 महिना पाऊस लेट झाला. परंतु या पावसाळ्यामध्ये पहिल्या ज्या जलपर्णी होत्या त्यामध्ये अजूनही नवीन जलपर्णी ऍड झालेल्या आहे. त्यामुळे झालं काय, की सायखेडामध्ये या गोदावरी पुलाला, जुन्या पुलाचा थोडासा कठाडा तुटलेला आहे, त्याची डागडुजी झालेली आहे. परंतु त्याच्याच बाजूला नवीन पुलाचं काम चालू आहे. आता हा जलपर्णीचा आपण बघू शकाल की खूप मोठा फुगवटा तयार झालेला आहे जलपर्णीचा. पाणी पुढे वाहून जाताना अतिशय कमी प्रमाणात वाहून जातं. त्याच्यामुळे होणार काय आहे, का या जलपर्णींच्या फुगवट्यामुळे पाठीमागं जे सावळी गाव आहे, साटोरी गाव आहे, दारणा सांगवी गाव आहे, जोगलटेंबी आहे, या गावांना पुराच्या पाण्याचा 100% धोका संभवत आहे. स्थानिक प्रशासनाला आमची विनंती आहे, सायखेडा ग्रामस्थांची, की लवकरात लवकर कार्यवाही करून या जलपर्णी काढण्याची व्यवस्था करावी. आता काय झालं, की आधीच पाण्याची टंचाई होती. या गोदापात्रातनं गोदाकाठचे जेवढे 30-40 गाव आहे त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. या जलपर्णीमुळं या पाण्यामध्ये किडे आलेले आहेत, पाण्यामध्ये घाण झालेली आहे, मासे मृत पावताय, पाण्याची दुर्गंधी येते. एक ना अनेक असे प्रॉब्लेम झालेले, जनावरं आजारी पडतायत, पोरबाळं आजारी पडतात, अनेक प्रॉब्लेम यामुळे तयार झालेले. तेव्हा आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या जलपर्णी काढून स्थानिक ग्रामस्थांना त्रास होणार नाही, पुराचा धोका वाढणार नाही आणि या पुलाला देखील धोका होणार नाही, एवढं प्रशासनाने करावं अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ह्या तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसाचं पाणी जे येतं ते आता दारणा आणि गोदावरी ह्या 2 नद्यांमधून गोदावरी नदीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी अगोदर जलपर्णीचं साम्राज्य होतं आणि त्यामध्ये आता नव्याने वाहून आलेली जलपर्णी, याच्यामुळे सायखेडा या ठिकाणी असलेला जो पूल आहे तर ह्या परिसरामध्ये या ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण झालेला आहे आणि हे पाणी जे तर ते आजूबाजूच्या शेतांमध्ये सुद्धा शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर नवीन पुलाचं काम जरी सुरू असेल त्याच्या शेजारी असलेला हा जुना पूल आहे आणि अक्षरशः ह्या जुना पुलाचा कठाडा जो आहे तर तो कुठतरी आपल्याला तुटल्याचं सुद्धा या मध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे कुठतरी हा पूल जो आहे तर तो धोकेदायक तयार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ही वाहून आलेली जलपर्णी, अगोदरची जलपर्णी ही प्रशासनाने कशा पद्धतीने काढता येईल यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. कारण की ही जलपर्णी जर काढली नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी जो जुना पूल आहे तर या जुन्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात वाहतूक जी तर ती सुरू असते आणि ह्या जुन्या पुलाला जर धोका निर्माण झाला तर मोठी दुर्घटना घटण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याच्यामुळे ही जलपर्णी काढावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.